शामराव, लेका सुनेला वरलीचा आकडा लागला, माहित आहे का तुले? हो ना राजा बाबुराव भाऊ, मला समजून नाही राहिलं सुनेले 5 लाखाची वरली कशी काय लागली. अरे शामराव, या सुनेनं आहे की नाही आकडे बराबर पकडले या वक्ती. तेच तर म्हणून राहिलो ना मी बाबुराव भाऊ, की सुनेनं आकडे बरोबर पकडले कसे. पाय गड्या शामराव, तो पोम्या आणि गोप्या आहे की नाही, मला भेटले होते. ते सांगून राहिले की बा सुनेले तो टावरवाला बाबा आहे ना, तो प्रसन्न झाला म्हणे. त्या बाबानं सुनेले आकडा दिला. लय पॉवरफुल आहे म्हणते तो टावरवाला बाबा. तो त्या टावर जोडच्या मंदिरातला बाबा काय? हो, तोच बाबा, टावरवाला बाबा. पण का हो बाबुराव भाऊ, तो टावरवाला बाबा आता तर आला आपल्या गावात. आपल्याला राजा माहीत बी नाही पडलं त्या टावरवाल्या बाबाची काय पावर आहे तर. आपल्या सुनेल्या लेखाचं माहीत पडलं तर पडलं, गेला आणि डायरेक्ट फायदा बी घेतला राजा त्या टावरवाल्या बाबाचे. ते पावर, मॅजिक पावर आकडे लागला राजा त्याला. माना लागेल राजा त्या बाबाले आणि आपल्या या सुनेले. असं कसं काय शामराव? हा आपला सुने आहे की नाही, हा पहिल्यापासूनच बाबा लोकांच्या शोधात लय राहते ना, बराबर झांबलतच राहते कोणत्या गावाले बाबा आहे आणि कसा आहे बाबा आहे. तर बराबर लेगाले बाबा सापडते. आणि मागच्या बारीनं नाही का तिकडे पाळात गेला होता, आणि त्या वक्ती तू आला पाळातून कुठून तरी कोणत्या बाबा जोडून, आणि काय तिला पत्ती लागत काय जिकत होता बा, भुलला काय तू? किती मालामाल झालता सुने त्या हप्त्यात. नाही हो बाबुराव भाऊ, कसं काय भुलू राजा. आपल्या दोघांना तर पुरं नील केलं ना सुनेनं त्या अगदी. काय राजा त्याला पत्ते लागत होते. बापरे बाप, धाव येत जाते वरेलाच लागत लागायचे. काय जादू होती की काय होतं. मला तर वाटते राजा सुन्याजवळ सिद्धीच आहे बा. अरे वा शामराव, सिद्धी सुन्याजवळ नाही, त्यानं केलेल्या त्या गुरुजवळ असते. सुन्याले लेका चांगला गुरु कसा करा हे बराबर समजते ना. त्यांना बरोबर गुरुचा शोध घेता येते त्याले, आणि बराबर गुरु पकडते तो, आणि बराबर त्या गुरुजवळून ते सिद्धी घेऊन टाकते, आणि आपलं मस्त सर्क करून टाकते सुन्या. मग मी काय म्हणतो बाबुराव भाऊ, चालता का मग त्या टावरवाल्या बाबाचा जो आपण बी गुरु करू ना त्या बाबाले. चला उठावर, चला आताच. काही फायदा नाही मंदिरात जाऊन त्या टावरवाल्या बाबाजवळ जाऊन शामराव, काही फायदा नाही. काऊन बाबुराव भाऊ, असं कोण म्हणून राहिले तुम्ही? काय म्हणून फायदा नाही म्हणता त्या बाबाजवळ जाऊन? काय झालं? अरे बा शामराव, हे बाबा लोक कुणाला बी थोडीच प्रसन्न होतात का? लय बेकार गोट असते या बाबा लोकांची. हे बाबा लोक जेले पावतात ना त्यालाच पावतात बाबू, आपल्यासारख्या कुणाला बी नाही पावत ते. हो का भाऊ, मग काय करता राजा आता? आपल्याला बी राजा पत्ते वरलीचे आकडे लागले पाहिजे ना. त्या बाबा लोकांना प्रसन्न कसं करता मग? काहीतरी काढा ना उपाय. आपल्याला बी थोडंसं पाहिजे राजा खिशात खर्च पाण्याले. आपल्याला नाही जमणार ते शामराव, ते फक्त त्या सुन्यासारख्याला जमतील का? बरं, आपल्याला नाही जमत, मग आता आपण करता काय? आता आपण एकच काम करू. आता या बाबा लोकांच्या मागे नाही लागू, आपण सिद्ध सुन्यालेच आपलं गुरु करून टाकू. सुन्याचं मागं लागू, सुन्याला प्रसन्न करून टाकू, त्यालाच आपला गुरु मानू. आपण त्याचे चेले होऊन जाऊ. मग पाय, सुन्या आपल्याला प्रसन्न झाला की त्याला जे आकडे भेटतात की ना ते आपल्याला बी भेटत जातील. मग हा इकडा माय डाव आता. हो काय? पण राजा तो सुने आपल्याला दिन का मग ते आकडे? वा, दिल नाही तर काय? तर सुन्या लय साधा माणूस आहे शामराव. 2 शब्द चांगलं बोललं ना की सुन्या खुश होऊन जाते. त्याला काही तुमच्याकडून काही चहा बिडी सिगरेट तंबाखू खर्रा असं काही नाही पाहिजे. फक्त गोड गोड बोला लागते सुन्याशी. त्याला 2 चांगले शब्द भेटले की सुन्या राजा आपला कले जास्त काढून देते. लय साधा आहे तो सुन्या. त्या टावरवाला बाबापेक्षाही आपल्या सुन्यालेच गुरु करायला पुरते आपल्याला. हो राजा बाबुराव भाऊ, तुम्ही एकदम बोलले. सुने आहे साधा सरळच आहे, त्याला प्रेमानं जिंकता येते. तो सिध्याशी सीधा आणि तेळ्याशी तेळा आहे. चला आताच चला सुनेले आपण गुरु करू. मग आपल्याला बी सुन्यासारखे 5 लाखाची वरली लागीन राजा. चला बरं, लवकर चला आता.